माजिवडा विधानसभेचे 15 वर्ष आमदार असलेले शिवसेनेचे उमेदवार प्रताप सरनाईक हे अब्जाधीश आहेत. सरनाईक यांची जंगम आणि स्थावर अशी मिळून 271 कोटी 28 लाखांची एकूण संपत्ती आहे. त्यांच्या नावावर एकही 4 अथवा दुचाकी वाहन नसून व्यवसायानं बिल्डर असलेल्या सरनाईक यांच्यावर सुमारे 194 कोटी 43 लाखांचं कर्ज आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे 2009 पासून ओळा माजिवडा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यापूर्वी हे ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक होते. सरनाईक यांच्यावर ईडीचे 2 गुन्हे दाखल असून विविध पोलीस ठाण्यात अन्य किरकोळ गुन्हेही दाखल आहेत. सरनाईक हे अरबपती आमदार आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात 56 कोटी 30 लाख 97,283 रुपयांची जंगम मालमत्ता तर 124 कोटी 97 लाख 42,364 स्थावर मालमत्ता असून पत्नीच्या नावावर 2 4-चाकी वाहनं आहेत. सरनाईक यांच्याकडे एक रिव्हॉल्वर आणि एक बंदूक आहे. त्यांची पत्नी परीक्षा सरनाईक यांनी 5 कोटी 56 लाख 68 हजारांचं कर्ज घेतले. त्यांच्याकडे 17 कोटी 66 लाखांची स्थावर मालमत्ता असून 44 कोटी 38 लाख 55 हजारांची जंगम मालमत्ता असल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय. निवडणुकीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीशिवाय लागलेले सर्व प्रकारचे दिवाळी शुभेच्छा किंवा त्यावरचे अनधिकृत फलक, पोस्टर्स यावर सर्व सहाय्यक आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी. काही ठिकाणी त्या फलकांचे सांगाडे कायम असल्याचे निदर्शनास आले आहेत. फलकांचे सांगाडेही काढण्यात यावेत असेही निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत पालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत फलकांबाबत कठोर कारवाईचे आदेश दिले. आचारसंहिता लागू झाल्यानंतर महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कारवाई करून सगळे फलक, पोस्टर्स काढून घेण्यात आले होते. आता दिवाळीचे दिवस असल्यानं पुन्हा एकवार शुभेच्छांसाठी फलक लावले जाण्याची शक्यता आहे. ज्या फलकांना जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी असेल त्यांनाच असे शुभेच्छा फलक लावता येतील असंही आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्यासह सर्व उपायुक्त, परिमंडळ उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख आदीही उपस्थित होते. उपायुक्त जे गोदेपुरे यांनी बैठकीतील सादरीकरणाचं संचलन केलं. मतदारांच्या सोयीच्या दृष्टीनं सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून मतदारांसाठी आवश्यक तेथे रॅम्प, शौचालय, सफाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यांचं नियोजन करावं. मतदारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी असंही आयुक्त राव यांनी सांगितलं. दिवाळीची सुट्टी लक्षात घेऊन दैनंदिन साफसफाई, सार्वजनिक शौचालयांची सफाई, पाणी पुरवठा या व्यवस्था सुरळीत राहतील याची काळजी संबंधित विभागानं घ्यावी. त्याचबरोबर बांधकाम प्रकल्पांच्या परिसरातील रस्ते चिखल आणि धुळीने भरत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. शहर विकास विभागानं सर्व बांधकाम व्यावसायिकांना परिसरातील रस्ते खराब होणार नाहीत त्यावर वेळोवेळी पाण्याची फवारणी होईल याविषयी पुन्हा सूचना द्याव्यात असंही पालिका आयुक्त राव यांनी सांगितलं. ठाण्यातील भास्कर कॉलनी नौपाडा येथे दिव्यांग कला केंद्र आणि श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानं दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या विशेष दिवाळी सोहळ्याचं आयोजन किरण विष्णू नागटे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं, ज्यामध्ये दिव्यांग मुलांनी विविध सादरीकरणांद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं. या कार्यक्रमात विशेष मुलांनी वासुदेव नृत्य, लावणी, कोळी नृत्य यांसारख्या पारंपरिक नृत्य प्रकारांचंही सादरीकरण केलं, ज्यामध्ये त्यांच्या कलागुणांची झलक पाहायला मिळाली. अभिनव कट्ट्याच्या गायकांनी सुरेल गायन सादर केलं तर बालक पालक संस्कार वर्गातील मुलांनी देखील सुंदर सादरीकरण केलं. यावेळी दिवाळी अंकाचं प्रकाशन आणि खाऊ वाटप देखील करण्यात आलं.
याशिवाय दिवाळीच्या विविध कलाविष्कारांबरोबरच फराळाचा आस्वाद घेण्याची संधी उपस्थितांना मिळाली। तसंच दिव्यांग मुलांसोबत विशेष दिवाळीही साजरी करण्यात आली। ठाणेकर नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेतला। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण विशेष मुलांना घेऊन दिव्यांग कला केंद्रातल्या ही दिवाळी पहाट करत असतो आणि त्यामागचं कारणच ते असतं की ही पहाट एक वेगळा मेसेज घेऊन येते, संदेश देते। समाजाला एका संदेशाची गरज आहे। आज जे काही आजूबाजूला घडत असतं, कधी कधी आपण म्हणतो ना की इथे चुकीचं घडलं, तिथे चुकीचं घडलं, तर ह्या सगळ्याच विकृत मानसिकतेवर कुठेतरी मला असं वाटतं आपल्या संस्कार संस्कृतीचा कुठेतरी पगडा असायला पाहिजे आणि तो सांगण्याचा प्रयत्न दिवाळीच्या माध्यमातून करतो। दिवाळी आनंद समाधान घेऊन येत असते, पण ही दिवाळी विशेष करून आपल्याला एक वेगळं शहाणपण शिकवते। कारण ही दिव्यांग मुलं ज्या पद्धतीनं सादरीकरण करतात आणि त्यांच्यातल्या कुठेतरी कलागुणांना वाव देण्यासाठीचा पण हा एक प्रयत्न असतो आणि प्रत्येक जण मिळून, इथे आमचे अण्णा आहेत, भास्कर पाटील साहेब आहेत, ज्यांच्या मार्गदर्शनात खरं तर ही तेव्हा संस्था सुरू झाली, म्हणजे आज 25 ते 30 वर्ष झाली, 10 वर्ष झाली आज दिव्यांग कला केंद्राचं आपण इथे केंद्र चालवतोय आणि ती मुलं ज्या पद्धतीनं परफॉर्म करतात, मला असं वाटतं विशेष मुलांची ही विशेष दिवाळी प्रत्येकाला आनंद देते, पण प्रत्येकाला कुठेतरी माणसातल्या त्यांच्या देवाकडून दर्शन सुद्धा देते आणि आशीर्वाद सुद्धा देते। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात काँग्रेसच्या वतीनं बंडखोरीचं चित्र उभं राहिले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडीनं ठाकरे गटाचे केदार दिघे यांना उमेदवारी दिल्यामुळे नाराज काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मनोज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारीसाठी अर्ज दाखल केलाय। काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारी न मिळाल्यानं मनोज शिंदे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। शिंदे यांच्या या निर्णयामुळे कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात काँग्रेससाठी एक नवा पेच निर्माण झालाय। महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळून आल्यानं स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले। या बंडखोरीमुळे निवडणूक प्रक्रियेवर काय परिणाम होईल याकडे सर्वांचंच लक्ष लागले। दाखल केलेला आहे महाविकास आघाडीचा एक म्हणजे उमेदवार जो आहे तो दिलेला आहे, मात्र तुम्ही पण देखील फॉर्म भरला आहे। या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून अजूनही चर्चा चालू असताना उबाटा पक्षाने आघाडीचा धर्म न पाळता सर्वांना सरसकट AB फॉर्म दिल्याची माहिती तुमच्यापर्यंत तुमच्या माध्यमातून देखील आलेली आणि आमच्याही पार्लमेंटरी बोर्डातनं कळली। त्या माध्यमातून या ठिकाणी प्रभारी आले होते। काल राजस्थानचे माजी मुख्यमंत्री गेहलोत साहेब आले होते आणि त्यांची आमची भेट झाली आणि त्या माध्यमातून त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली की अशा प्रकारचे आघाडीची जर धर्म पाळण्याची फक्त काँग्रेसने फक्त कर्तव्य करावं का। त्यावेळेला मग आम्ही या सर्व ठिकाणी मग सिंधुदुर्गातले आमचे अविनाश नाड असतील, सचिन पोटे कल्याणचे असतील, आमचा उल्हासनगरचा त्या ठिकाणी रोहित साळवे असतील आणि असे अनेक लोक आहेत। आता तुम्हाला हळूहळू माहिती पडेल त्यावेळेला मग आम्ही AICCला पण आमच्या नेत्यांना फोन केला, महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना फोन केला आणि त्यांच्या संकेतानुसार मी ठाण्याचे अध्यक्ष आमचे विक्रांत चव्हाण यांना देखील माझी चर्चा झाली। त्यांच्या संकेतानुसार मी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। आज माझ्या गळ्यामध्ये हाताचा पंजा आहे। गेले अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचं काम करत असताना आघाडीच्या माध्यमातून जर ठाणे शहरामध्ये नव्हे तर कोकणामध्ये
काँग्रेस पक्षाचं हाताचं चिन्ह काढून जर पक्ष संपवण्याचं काम सुरू असेल तर सामान्य कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे की एक नेतृत्व म्हणून सर्व कार्यकर्त्यांना आधार देणं आणि त्यांना न्याय देणं. आणि त्या माध्यमातून आज आपण बघताय की कोकणामध्ये लोकसभेला देखील अन्याय झाला. 21 सीट या ठिकाणी दिली नाही. विधानसभेला देखील आपण बघतात की आम्हाला खारीचा वाटा देखील आम्हाला त्या ठिकाणी मिळाला नाही. आणि त्याच्यामुळे हा आमचा हक्क आम्ही मागतो आहोत. आणि या माध्यमातून अर्ज भरून रीतसर आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काँग्रेसच्याच सर्व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी आहेत. त्या काँग्रेसच्या जीवावर आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि आम्ही अधिकृत काँग्रेसचे उमेदवार आहोत.